गेले महिनाभर पडणारा पाऊस, राधानगरी धरणातून होणारा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे। या पुराच्या पाण्यात काही अतिउत्साही तरुण उड्या मारून स्टंटबाजी करतायत। कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळील जॅकवेलवरून पाण्यात उड्या मारून धाडस दाखवण्याचा प्रयत्न होतोय। मात्र हे धाडस जीवावर बेतू शकतं याचं भान ठेवणं गरजेचं आहे। गेले महिनाभर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे, त्यामुळे राधानगरी धरण भरलंय। परिणामी भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 11 इंचावर गेली आहे। पंचगंगा नदीला पूर आला असून पाणी पात्राबाहेर पडलंय। नदीला महापूर येतो त्यावेळी अनेक उत्साही तरुण पंचगंगा पुलावरून नदीत उड्या मारतात, पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पुराच्या पाण्यात उड्या मारायला पोलीस प्रतिबंध करतायत। मात्र राजाराम बंधाऱ्याजवळ पोलीस बंदोबस्त नसल्यानं या परिसरातील काही अतिउत्साही मंडळी बंधाऱ्याजवळील जॅकवेलवरून पुरात उड्या मारत आहेत। सध्या पाण्याचा प्रवाह वेगवान असून नदीत भोवरे निर्माण होत आहेत। अशावेळी पट्टीच्या पोहणाऱ्यालाही पाण्याचा प्रवाह भेदून काठावर यायला दमछाक होते, तरीही बंधाऱ्याजवळ नदीत उड्या मारून स्टंटबाजी केली जाते। पुराच्या पाण्यात उड्या मारून धाडस दाखवणं जीवावर बेतू शकतं, त्यामुळं असं जीव घेणं धाडस करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये यासाठी तरुणांना प्रतिबंध करण्याची गरज आहे।